प्रमाणात प्रेक्षक पाहिल्या मॅचला होते सुरुवात. एका बाजूला आहे रॉयल आर्कस तर त्यांच्या समोर आहेत चॅम्पियन्स. रॉयल आर्कस संघाने प्रथम टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलं जात आहे ते चॅम्पियन्सला प्रथम गोलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवरती वाळकेश्वर एक्सप्रेस साहिल गडशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेगाचा तेज तराराचा गोलंदाज त्याच्या समोर रॉनी. पहिलाच बॉल पहा वाळकेश्वर एक्सप्रेस. मी त्याला का संबोधलं, पहिलाच बॉल काय वेगाने टाकला जातोय. 3:29 झाली आहेत. सर्वांनी लक्ष द्यायचंय. 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपल्याला इनिंग संपवणं अनिवार्य असेल. परत एकदा यावेळेस मात्र बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा उडालेला बॉल. हाफ ट्रॅकर आपल्याला पाहिला. पहिला रन कंप्लीट झालाय. बॉल परत एकदा मैदानात येतोय. दुसऱ्या धावेची हाक आणि दुसरा धाव देखील तिकडे कंप्लीट होताना दिसतंय. रॉनी आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेमध्ये दोघांनी जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. लेफ्टी राईटी हे कॉम्बिनेशन रॉयल आर्कर्ससाठी नक्कीच एकदम कमालीचं कॉम्बिनेशन ठरलंय. आणि समोर देखील तितकाच सोलामलाचा साहिल. वन्स अगेन यावेळेस देखील वेग होता फार, परंतु पंचांचा इशारा आहे खूपच बाहेर. सादिक सरांनी घोषित केला येस इट्स अ वाईट बॉल, यू विल हॅव टू बॉल इट अगेन. स्कोर कार्ड कडे जर आपण लक्ष टाकलं तर 3 ऑन द बोर्ड. 3 धावसंख्या धावफलकावरती लागली. पहिलं षटक आहे. ओहो यावेळेस देखील पहा बॉल थोडासा खाली राहिला. चांगल्याच पिचिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या रिदम मध्ये आपल्याला गोलंदाजी करताना दिसतोय. जबरदस्त वेगाने मारा करत असताना दिसला संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण जर पाहिलं तर साहिल गडशी आपण पाहिलं तर अगदीच गुणवंत गोलंदाज आहे. मागच्या रविवारी झालेल्या कामगार मैदानच्या स्पर्धेमध्ये देखील 6 बॉल 6 रन्स या गोलंदाजाने डिफेंड केले होते. असा हा आपला वाळकेश्वरचा एक स्टार गोलंदाज. परत एकदा चांगलाच बॉल पहा. तिखट वेग. नक्कीच आपल्या वेगाने जबरदस्त गोलंदाजी हाताळताना दिसतोय. टप्पा पडल्यानंतर अगदीच बॉल काय जबरदस्त आपल्याला कट होताना दिसतोय. नक्कीच कुठेतरी अडचण निर्माण झाली आहे. 3 ऑन द बोर्ड. परत एकदा चांगला बॉल यावेळेस सरळ उचललाय. पाहायचंय पंचांकडून काय इशारा असणार आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेला. गोशांशी क्षेत्रात 2 धावा मिळतील. स्कोर कार्ड पुढे सरकेल 5 या आकड्यावरती. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 5 षटकांचा सामना असणार आहे. 30 बॉल पर साइड. शेवटचा बॉल साहिल यांचा. वन्स अगेन रॉनी. यावेळेस देखील चांगला बॉल. तिकडे फिल्डर आहे. वेगाने जाईल बॉल तिकडे मिड ऑफच्या क्षेत्रात. अगदी चांगली ओव्हर हाताळली आहे. पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या. अगदीच आपल्या वेगाचा चांगला परिचय दिला साहिल गडशी यांनी आणि 5 धावा खर्च करत नक्कीच एक चांगलं षटक टाकलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 5 धावा. वाळकेश्वर रॉयल आर्कस जोडी देखील कमालीची आहे. A1 जोडी आहे रॉनी आणि मयूर. पहिलं षटक आपण पाहिलं. मयूर यांनी रॉनी यांनी संपूर्णपणे हाताळलं गेलं. आता स्ट्रायकर्स एंडला या स्पर्धेमध्ये ज्याची बॅट देखील आपल्याला सातत्याने बोललेली दिसली आहे त्याने देखील आपल्या बॅटमधून दर्जेदार रन्स केले आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील 57 धावफलकाची मजल मारली होती. तो मयूर आपल्याला स्ट्राईकवरती दिसेल. एक क्लासिकल लेफ्टी बॅटर स्ट्रायकर्स एंडला आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगले रन्स त्याने स्कोर केले आहेत. पाहूया आता ही इम्पॉर्टंट मॅच आहे. क्वालिफायर नंबर 1 मध्ये मयूर आपल्या संघाला किती धावा जोडून देतोय. अगदीच मैदानामध्ये देखील पाहिलं तर चांगलंच ऊन लखतकतंय. पहिलाच बॉल. मयूरने मात्र जिकडनं सोडलं होतं ना मगाशा मॅच मध्ये तिकडनं परत धरलंय आणि त्याची कामगिरी मात्र तो चालूच ठेवतोय. ऑफ स्टॉपवर यायचं मस्तपैकी आणि बॉल आपला पुल करायचा. हे मात्र कामगिरी आपल्याला मयूरच्या बॅटमधनं पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये तो चोख आहे. अगदी महारत आहे. परत एकदा यावेळेस थोडासा दुरून खेळला होता फटका. ऑफ साइडला झाड आहे तिकडे मात्र बॉल आदळत 1 रन कंप्लीट केला जातोय आणि स्ट्राइक रेटेड देखील रोटेट होताना आपल्याला दिसली आहे. गोलंदाजी मार्कवरती बॉलर आहे करण. दुसऱ्या षटकासाठी समान सुरुवात आहे. आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. चांगलीच मॅच आपल्याला पाहायला मिळते. चॅम्पियन्स आणि आर्कर्स या 2 संघांमध्ये क्वालिफायर नंबर 1. यावेळेस मात्र थोडा आपटण्याचा प्रयत्न केला. तितकासा पेस नव्हता बॉलला. नक्कीच पंच सादिक सर हे घोषित करतील व्हाईट बॉलचा इशारा होईल. रॉनी आणि मयूर. यावेळेस देखील चांगला बॉल. कव्हरला फिल्डर आहे. पाहायचं तिकडे एकच चान्स आहे. डेंजर एंडला मयूर सुखरूप पोहोचलाय. मग अशा मॅच मध्ये देखील आपण पाहिला डेंजर एंडला धावताना दिसला मयूर. नक्कीच
त्यांच्या संघाचा हृदयाचा ठोका देखील कुठेतरी चुकत असेल, डगआउटमध्ये फिल्डरचा हृदयाचा ठोका देखील कुठेतरी चुकत असेल, कारण की आर्कर संघ विचार करत असेल मयूर मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे, कारण की तो असेल तर नक्कीच खूप धावा जोडता येतील. स्कोर कार्डकडे जर आपण लक्ष टाकलं, 10 या आकड्यावरती स्कोर कार्ड आहे, 10 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील बॉल करण्याचा प्रयत्न, यावेळेस थोडा भाग्यशाली ठरेल. बॅटची कड तरी घेतली होती, परंतु जर बॉल थोडासा अजून कमी पेस असता बॉलमध्ये तर नक्कीच दर्शनच्या हातामध्ये कॅच विचावला गेला असता. थोडासा वेग आपल्याला पाहायला मिळाला, बॉल थोडा वरतून निघून गेला. स्कोर कार्डकडे लक्ष टाकलं तर 11 रन्स धाव फलकावरती, 11 ऑन द बोर्ड. दोन्ही सलामीचे बॅटर, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, दुसरा षटक मार्गस्थ आहे. राऊंड विकेट गोलंदाजी. यावेळेस देखील समोरच्या दिशेने उचललेला फटका पाहायचा. या बॉल्सवरती किती रन मिळतील? 1 धाव पूर्ण केली आहे धावून. बॉल मैदानामध्ये परत आलाय आणि 2 धावा देखील तिकडे कंप्लीट केल्या जात आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत बॉल डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आपण पाहिलंय इकडे बॅटर रन्स कंप्लीट करताना दिसतात. विकेट देखील मोठी आहे, जवळजवळ 27 ते 28 पावलांची ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. युजल जी विकेटचा आयडियल लेंथ आहे त्याच्यापेक्षा ही खूप मोठी विकेट आहे. ओहो, यावेळेस मात्र हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न तिकडे समीर. ओहो, गुड थ्रो, पण यावेळेस पाहायचंय मयूरला मात्र माघारी परतावा लागणार आहे. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली तिकडे छोट्या खेळाडू समीर यांच्याकडनं, आणि त्याने मात्र चांगलाच थ्रो केला. बॉल देखील चांगल्या प्रकारे कलेक्ट केला गेला आणि त्याच्यानंतर पाहिलं तर आपण बॉलरकडे थ्रो देखील केला गेला. एक मोठी विकेट, एक मोठा मासा गाळायला लागलाय. बिग वन डाऊन. मयूरला मात्र माघारी परतावा लागतंय. दुसऱ्या षटकामध्ये वाळकेश्वर रॉयल आर्कर्सला मयूरच्या रूपामध्ये एक मोठा झटका लागतोय. कौतुक करावं लागेल समीर यांचं. तिकडे आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये तो आपल्याला फिल्डिंग करताना दिसत होता. बॉलची आपण पाहिलं तर फ्लिक केला गेला होता, बॉल मैदानामध्येच राहिला आणि त्याने वेगवान थ्रो केला. बॉलरने तिकडे कलेक्ट केला आणि एस्टनवरती लावून दिला. स्कोर कार्डकडे लक्ष टाकलं तर धाव फलकावरती असणाऱ्यात आता 13 धावा, 5 षटकांचा सामना आहे. परत एकदा साहिलच्या हातात बॉल. यावेळेस परत एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या डोक्यावरनं बॉल निघून जातोय तो 2च्या घोषांकी क्षेत्रामध्ये. 2नी पुढे सरकेल 15 या आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये पहिलाच सामना आपण पाहतोय जो 5 षटकांचा आहे. धावसंख्या 15. रोनी अजून मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्पेस. यावेळेस देखील बॅटची कडा घेतली होती गणेशचा. आपण पाहिलं तर लिडिंग एज लागली, आउटसाइड एज आपण पाहायला मिळाली. बॉल परत थोडासा वळला. रबर बॉलचं आपण वेगळं चित्र पाहायला मिळतं. कधी कधी बॉल बॅटला लागून खूपच वळण घेतो, गरगर 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 फिरतो, आणि तसंच देखील आपल्याला चित्र पाहायला मिळालं. स्ट्रायकर एंडला आता रॉनी असणार आहे. परत एकदा साहिल. हो, व्हॉट अ पेस. परत एकदा चांगलाच वेग, सडिक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या चांगल्या बॉलिंगचं प्रात्यक्षिक दाखवताना दिसतोय. अगदीच तो देखील जाणीव करून देतोय देखील आम्ही देखील का गुणवंत गोलंदाजांच्या यादीमध्ये मला देखील का मोजलं जातं याचा मात्र परिचय देताना साहिल गडशी. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स. परत एकदा चांगलाच आहे. ह्यावेळेस मात्र हलक्या हाताने फ्लिक केलेला स्ट्रोक रॉनी यांच्या बॅटमधून नक्कीच कुठेतरी आपल्याला एक रन येताना दिसेल. डिक्लेअर स्वरूपात मिळालेली धाव असेल. स्कोर कार्ड वरती पाहिलं तर 17 हा आकडा आहे. थोडीशी स्थिरावलेली, मंदावलेली, शांत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तरी पण रॉयल आर्कर्स देखील एक फायटिंग टीम आहे, एक लढा देणारा संघ आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये रॉयल आर्कर्सचा देखील आपण परफॉर्मन्स पाहिला. शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करणारा हा संघ आहे. काल देखील आपण पाहिलं जबरदस्त मॅच पाहायला मिळाली राम योद्धा सोबत, तेव्हा देखील त्यांनी एक जबरदस्त लढा दिला. ओहो, बॅटची केडा, व्हॉट अ कॅच. दर्शन डीके विकेट कीपर तिकडे मात्र सेफ हँड्स मध्ये बॉल जाऊन लँड होतोय. अगदीच जर आपण पाहिलं वेगवान बॉल होता. विकेट कीपर देखील आपण पाहिलं बॉलच्या शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती डीकेची आपल्याला नजर पाहायला मिळाली आणि चांगलाच कॅच जज केला आणि विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. अजून एक झटका लागला. आता दोन्ही ओपनिंग बॅटर्स आपण जर पाहिलं तर तंबूच्या आसऱ्याला परतले आहेत आणि वाळकेश्वर चॅम्पियन्स या संघाचा दर्जेदार कमबॅक. 17 आकड्यावरती आहे धावसंख्या, 17 ऑन द बोर्ड. स्कोरर आपले 17 रन झाले. सोनू
17 सोनू, तुला माझ्यावर नाही भरोसा का? येस, शेवटचा बॉल, 1 टू गो फॉर द ओव्हर. साहिल गडची आतापर्यंत फक्त 5 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात. दर्जेदार बॉलिंगचा परफॉर्मन्स. यावेळेस फुल टॉस आहे. परत एकदा यॉर्करचा प्रयत्न होता. मला असं वाटतंय थोडा स्वतःवरती नाराज आहे. तो देखील म्हणतोय की थोडा मी बुंदा मारायचा प्रयत्न झाला माझ्याकडून, परंतु बॉल फुल टॉस गेला. आपण चित्र हे पाहिलंय, तरी पण आपण पाहिलं ओव्हर संपली आहे. 5 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये, 7 आल्या, त्याच्यानंतर 5 आल्या. अगदीच दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय साहिलने आपल्याला. 2 ओव्हर त्याच्या सेफ आपण म्हटल्या जातात, तसं त्याने सेफ आपल्या केल्या आहेत 2 ओव्हर. तसेच रॉयल आर्कर्सचे संघमालक आनंद देखील आमच्या सोबत आहेत. वाकेश्वर चॅम्पियन्सचे संघमालक प्रशांत दावडीकर, हे संघमालक देखील आपल्या संघाला संपूर्ण थ्रू आउट द टुर्नामेंट आपल्याला सपोर्ट करताना दिसतात, कुठेतरी मेंटरशिप देताना दिसतात. त्याला देखील जाणवे आपल्या सर्व आवडत्या खेळाडूंना त्यांनी ऑप्शनमध्ये चूज केलंय. या संघमालकांनी असा आपला हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा फॉर्मॅट आहे, जिकडे संघमालक आहेत, खेळाडू आहेत, आयकॉन आहेत. अगदीच एक उत्कृष्ट दर्जेचं आयोजन. शिव ओव्हर देवांकडे बॉल सोपवला जातोय. मॅन फ्रॉम बाबुलनाथ. यावेळेस देखील समोर खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. कव्हर्स मध्ये बॉलला खेळलाय, 1 रन डायरेक्ट हिट असता. हो, इकडे मात्र एक विलक्षण दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट लागला नाही, परंतु देवांच्या पायाला लागून बॉल स्टंपावरती आदळला आणि त्या अगोदर देखील क्रीजमध्ये वापसी नव्हती केली बॅटरने आणि माघारी परतावं लागतंय. पहा काय विकेट मिळाली आहे. नक्कीच रिप्ले तुम्ही पाहू शकता तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती. जिथे पण तुम्ही मोबाईलवरती बघत असाल, लॅपटॉपवरती बघत असाल, तुमच्या स्मार्ट टीव्ही वरती बघत असाल, जिथे पण बघत असाल, या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकतो. प्रो लिंक स्पोर्ट्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 2 दिवस या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज या संपूर्ण प्रो लिंक स्पोर्ट्सच्या टीमने आपल्यापर्यंत पोहोचवलंय. घरी बसल्या प्रो लिंकच्या यूट्यूब चॅनलवरती या सामन्यांचा आनंद देखील आपल्यापर्यंत घेऊ शकतो आपण. पावसाचे दिवस आहेत, कधी आपल्याला यायला जमतं, कधी नाही जमत. परत एकदा देवान यावेळेस मात्र उचललाय बॉल, पाहायचाय तिकडे फिल्डर येतोय खाली, पण बॉल मला असं वाटतं झाडात जाईल. झाड कॅच नॉट आउट आहे, ट्री कॅच नॉट आउट आहे आणि 2 धावा पूर्ण केल्यात, चपळाईने पूर्ण केल्यात. इकडं पुढे येणाऱ्या प्रत्येक धावा आहेत ना, त्या महत्त्वपूर्ण आहेत. वाळकेश्वर रॉयल आर्कर्स संघासाठी क्वालिफायर नंबर 1 आपण पाहतोय, आनंद घेतो. जो हा संघ जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करणार आहे आणि जो संघ पराभूत होईल त्याला देखील एक चान्स असणार आहे क्वालिफायर नंबर 2 मध्ये. क्वालिफायर नंबर 2 म्हणजेच आपल्याला आठवेल आज MI ची आणि पंजाबची देखील मॅच आहे. ओ, यावेळेस मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. तिकडे फिल्डर आहे कव्हर्सचा. 1 रन तिकडे पूर्ण केला जातोय. धावफलक पुढे सरकेल तो 22 या आकड्यावरती. 22 ऑन द बोर्ड. कुठेतरी सुरुवात करून देण्याचा प्रयत्न झाला होता खरा मयूर आणि रॉनीचा, परंतु नक्कीच विकेट्स आपण पाहिलं तर रेग्युलर इंटरव्हल्सवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. हो, यावेळेस देखील ऑफसेट केलाय. कव्हर्सच्या वरून बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये. आमचे गुणलेखक शिवम मोरिया देखील अगदी भोजनाचा आनंद घेत घेत स्कोरिंग करताना आपल्याला दिसत आहेत. नक्कीच सकाळपासून थोडासा कुठेतरी भूक लागली आहे, तरी पण स्कोरिंग करताना आपल्याला दिसत आहेत. अगदी तंतोतंत गुणलेखन आहे आमच्यापर्यंत देखील त्यांचा स्कोर पोहोचतोय. परत एकदा बॉल आपडलाय. हा बाउन्स पाहायला मिळाला या बॉलमध्ये आणि नक्कीच निर्धाव पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय देवांकडून. आपण पाहिलं तर चांगलाच बॉल टाकला गेला, पण सातत्याने पाहतो की बॉलरची जी उंची असते ती थोडी उंच असते, पण हा थोडासा कमी हाईटचा गोलंदाज आहे. 5 फूट असेल कदाचित, तरी पण चांगला बाउन्सर आपण पाहायला मिळाला देवांकडून देखील. यावेळेस खूपच बाहेर. यावेळेस अंपायर इशारा करतील या सिट्स व्हाईट बॉल. अवांतरणी पुढे सरकेल धावफलक 1 या आकड्याने. 25 ऑन द बोर्ड. 25 आकडा हा गाठलेला आहे. रन्स इकडनं प्रत्येक जोडून जोडून रन्स इकडे बनवावे लागतील प्रत्येक बॉलवरती. हो, यावेळेस मात्र परत एकदा लॉफ्ट करायचा प्रयत्न. ऑन द राईज खेळलेला फटका आणि नक्कीच या बॉलवरती देखील 2च्या घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल जाईल. डिक्लेअर झोन मध्ये जातोय बॉल.
स्कोर आपण पाहिलं, पुढे सर केलं 27 या आकड्यावरती. 27 ऑन द बोर्ड आफ्टर द 4th ओव्हर विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. 27 आकडा गाठलेला, अजूनही 12 बॉल्स बाकी आहेत. आय एम सॉरी, माफ करा, 5 ओव्हरची मॅच आहे. कालपासून यूज टू झालोय 6 ओव्हर बोलण्यासाठी, त्याच्यामुळे थोडीशी चूक झाली असेल. शेवटची ओव्हर असेल, 6 बॉल असतील शेवटचे. शेवटचा षटक आपला क्वालिफायरचा सामना हा 5 षटकांचा असेल. आपण पहिलं सांगितलं होतं आयोजकांकडून. शेवटचे 6 बॉल्स, धाव संख्या 27. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. बॉल परत एकदा रिटर्न आलाय, तिकडे देवान आहेत आणि अजून एक फिल्डर आपण पाहिला तर 1 रनच तिकडे कंप्लीट केला जातोय. 1 पेक्षा जास्त तिकडे काहीच नाहीये. धावफलक पुढे सरकेल 28 या आकड्यावरती. शेवटचे 5 बॉल या ओव्हरचे आणि या इनिंग्सचे देखील किती धावसंख्या इकडनं जोडली जाईल, महत्वपूर्ण असतील प्रत्येक धावा. थोडासा इनिंग कुठेतरी बिल्डअप करताना दिसत आहेत हे दोन्ही बॅटर. पहिल्या फळीचे फलंदाज जरी बॅटर्स मागे परतले असले तरी येणाऱ्या फळीच्या फलंदाजाला कुठेतरी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागते. क्रिकेट हा खेळ म्हणजे जबाबदारी झटकून चालत नाहीये. आपण एकमेकांना दोष देऊन चालत नाहीये. आपल्या हातात जे येतं, आपल्याला जे घडवायचं असतं ते आपण स्वतः घडवावं लागतं. वन्स अगेन ओहो, यावेळेस देखील परत एकदा बाहेर बायला बघायला. अवांतर धावा आपण पाहिलं तर मागच्या 4-5 बॉल मध्ये खूपच वाईट फेकले गेले आहेत. 29 धावा धावफलकावरती. दर्शन देखील थोडंसं पुढे येऊन कीप करतोय. बॉलरला देखील तेवढं चांगलं जजमेंट मिळतं जेव्हा विकेट किपर देखील पुढे येऊन कीप करतो. टप्पा पडण्यासाठी, टप्पा टाकण्यासाठी कुठेतरी चांगलं जजमेंट मिळतं बॉलरला देखील. एक आयसाईट देखील पूर्ण मिळते विकेट किपर जेव्हा अगदीच क्लोज किपिंग करताना दिसतो. यावेळेस देखील फुलटॉस बॉल आहे, तिकडे मिडॉनचा फिल्डर नाहीये आणि आपण पाहिलं तर थोडासा तो फाईन होता. आपण पाहिलं तर तिकडे 1 रन पूर्ण केला जातोय. 1 पेक्षा जास्त नाहीये तिकडे. धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचेल. 30 ऑन द बोर्ड, 30 ऑन द कार्ड, 30 ऑन द टॅली. 4 more to go for the over and for the innings. कितीपर्यंत जाऊन मजल मारतील वाळकेश्वर रॉयल आर्कर्स. आतापर्यंत ज्यांच्याकडून आपण मोठ्या मोठ्या धावसंख्या पाहिल्या गेल्या ते क्वालिफायर मध्ये जर आपण पाहिलं तितकीशी धावसंख्या जोडली गेली नाही आहे. इथे कट घेतली आहे बॉलची, तिकडे सॅम आहेत. डिक्लेअरचा इशारा झालाय. 31 चा आकडा धाव फलकावरती. 3 more to go for the over, for the innings. 3 बॉलचा इशारा आहे, पाहायचा आहे. 31 आहे, 31. अजूनही 3 बॉल्सचा खेळ बाकी. ओहो, इकडे मात्र चांगलाच बॉल पहा. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉलनी उंची देखील घेतली होती. चांगल्या रीतीने कलेक्ट देखील केला आपण पाहिलं तर दर्शनने तिकडे विकेटच्या मागे. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 2 more to go. एका बाजूला पाहिलं तर आपले आर्करचे संघमालक आनंद आहेत, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आपले प्रशांत दावडीकर सर आहेत चॅम्पियन्सचे. पाहूया कोण इकडे मजल मारतंय विजयाच्या दिशेने. आपण पाहिलं परत एकदा चान्स आहे आणि इकडे फलंदाज आपण पाहिलं तर बाद. कोणतीही धाव मिळणार नाही या बॉल वरती. शेवटचा बॉल या इनिंग्सचा. अगदीचा बॉल टू बॉल जर आपण समीकरण पाहिलं, बॉल टू बॉल जर आपण समीकरण पाहिलं तर 29 बॉल मध्ये 31 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. शेवटचा बॉल असेल या इनिंग्स आणि या ओव्हरचा. पाहूया शेवटच्या बॉलवरती किती धावा लुटतील. आपटलाय आणि तिकडे देखील फलंदाज होतोय बाद. शेवटच्या 2 बॉलवरती एकही धाव आलेली नाहीये रॉयल आर्कर्स संघासाठी आणि संघाचा इकडे मात्र इनिंगचा खेळ संपेल तो अवघ्या 31 धावांवरती. आणि जेव्हा बॅटिंग करण्यासाठी आपल्याला उतरताना दिसेल वाळकेश्वर चॅम्पियन्स हा संघ, तेव्हा त्यांना 30 बॉलमध्ये 32 धावांचा पाठलाग असेल. 32 रिक्वायर्ड ऑफ 30 असं मात्र सामन्याचं समीकरण आपल्याला सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळणार आहे. सर सलीम सर, वाळकेश्वरचा मोरिया, वाळकेश्वरचा सम्राट कर्णधार आमच्यापर्यंत यायचंय.
आपण प्लीज सलीम सरांना भेटा. टॉस केला जाईल. वाळकेश्वरचा सम्राट, वाळकेश्वरचा मोरिया. इनिंग्स ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करणं अनिवार्य आहे. सेकंड इनिंग्सच्या दिशेने आपण आता वाटचाल करू आणि सेकंड इनिंग्समध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला मायक्रोफोनवरती जोडले जातील आपलेच रोशन पाताडे सर. चला सम्राट आणि मोरिया, आपल्याला विनंती आहे प्लीज आपण या टॉस साठी. 3:49 मिनिटं झाली आहेत घड्याळात. मॅच आपल्याला संपवणं अनिवार्य असेल. इनिंग्स नक्कीच चला मोरिया आणि सम्राट दोन्ही संघ आले आहेत जे एलिमिनेटरची फेरी आपल्याला खेळताना दिसतील. करो या मरो, डू ऑर डाय ची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे सम्राट आणि मोरिया या दोन संघांमध्ये. सर किती सर? 5 ओव्हर ना, 5 ओव्हर्स पर साइड. एलिमिनेटर नंबर 1चा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आहे वाळकेश्वरचा सम्राट, तर त्यांच्या समोर वाळकेश्वरचा मोरिया. दोन्ही गणरायाच्या आशीर्वादाने पुढे चाललेले हे संघ एलिमिनेटरच्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एलिमिनेटर मीन्स डू ऑर डाय. जयच्या हस्ते आपण टॉस केला जाईल. हे आपले सर्वच लहान थोर कार्यकर्ते टॉस केलाय, पाहायचं आहे. वाळकेश्वरचा सम्राट टॉस विन झालाय, सचिन कनोजी अँड कंपनी. आपल्याला इकडे मात्र वाळकेश्वर सम्राट या संघाने टॉस जिंकून सचिन यांनी निर्णय घेतला की ते पहिली फिल्डिंग करतील. मी रोशन पाताडे सरांना विनंती करतो की आपण आपल्या गोड आवाजात पुढील समालोचन कंटिन्यू करायचंय. चेंडू आणि 32 धावांचा पाठलाग. धन्यवाद सर्वेश सलामीची जोडी. या वेळेला पहिला चेंडू ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडंसं फंबल होत आहेत आणि पहिली धाव पहिल्या चेंडूवरती मात्र 30 चेंडूत 32 धावांचा पाठलाग. प्लेऑफचा हा पहिला सामना आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. चॅम्पियन्स विरुद्ध वाळकेश्वर रॉयल आर्कर्स. बघूया कोण क्वालिफाय होतंय नेक्स्ट राऊंड साठी. या वेळेला मात्र थोडासा बॅकफुटवर जाऊन पुल करायचा प्रयत्न होता परंतु फटका थोडासा खाली राहिला. बॉल जातोय तो सरळ मात्र वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी उपस्थित आहेत. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न तिकडे केला गेला नाहीये. सलामीच्या जोडीतून मात्र आपण जर पाहिलं तर दर्शन कामते आणि त्याच्यासोबत मात्र करण मालुसरे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक. दोन्ही वेळेला मात्र लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचे प्रयत्न केले गेले परंतु दोन्ही वेळेला बॉल मात्र जमिनीलगत राहिला. एका वेळेला वाईडिश लॉंग ऑन, एका वेळेला वाईडिश लॉंग ऑफ. दोन्ही डॉट बॉल आलेत. दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. या वेळेला परत एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला गेलेला फटका मात्र थोडासा मिसफिल्ड झाला त्या ठिकाणी. मात्र आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. 4 चेंडूंचा खेळ मात्र या सिंगल सोबत पूर्ण होईल. 2 चेंडू शिल्लक असतील. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचा मात्र चॅम्पियन कोण ठरणार हे आता मात्र आपल्याला जाणून घेण्यासाठी थोडासा वेळ अजून वाट पाहावी लागणार आहे. कारण आता हळूहळू संध्याकाळच्या सत्राकडे मात्र ही स्पर्धा वळते. अंतिम टप्पा असेल या स्पर्धेचा, प्ले ऑफ राऊंड. आणि 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला असताना पहिल्या षटकातून हा पहिला व्हाईट बॉल या मॅच मधला येताना आपल्याला पाहायला मिळतो इनिंग मधून. गेले 2 दिवस मात्र आपण खूप चुरशीचं क्रिकेट पाहिलंय. खूप उत्कंठावर्धक अशा मॅचेस पाहिल्या. कालचा दिवस मात्र अगदी सहज धावा चेस होत होत्या. आज मात्र धावा चेस होताना थोडंसं कठीण जाते. आणि या वेळेला बॉल हवेत खेळला गेलाय. मिस टाइम स्ट्रोक होता. अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी समोर बॉलला पंच करायच्या प्रयत्नामध्ये
बॉल हवेत राहिला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, पकडला गेला झेल आणि समाप्त झाला दर्शनचा खेळ. दर्शन कामते बॅक टू दी पवेलियन. डीके चुकीचं शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी मात्र केलं गेलं. समोर खेळायचा प्रयत्न होता, गुडलेंथ वरून बॉल आल्यानंतर मात्र बॉलची टॉप एज बॅटची घेतली आणि सरळ मात्र पॉइंटच्या फिल्डरच्या हातामध्ये जाऊन विसावला. हा पहिला धक्का, पहिला विकेट गमावलाय तो टीम चॅम्पियन्सने. नवीन बॅटर येईल मैदानाच्या आतमध्ये. स्थानिक खेळाडूंचा खेळ मात्र आपण पाहतोय गेले 2 दिवस. सन्माननीय कार्यसम्राट माजी नगरसेवक दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक सन्माननीय प्रमोद मांद्रेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज त्यांच्या विशेष सहकार्याने श्री गणेश मित्र मंडळ आणि त्याचबरोबर डार्लिंग स्पोर्ट्स क्लब यांचं एक भव्य दिव्य असं मर्यादित षटकांच्या ओव्हरआर्म रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण या ग्रीन पार्कच्या मैदानावरती अनुभवतोय. 8 संघ, 1 विजेता या स्पर्धेचा, ज्याच्यासाठी मात्र दिली जाणारी ही आकर्षक अशी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला असणारी भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहतोय. प्रत्येकाचं लक्ष त्या ट्रॉफीवरती आहे. आता मात्र अंतिम टप्प्यात स्पर्धा आलेली असताना काही संघांचा प्रवास जो आहे तो या स्पर्धेतून थांबलेला आहे. काही संघ डिस्क्वालिफाय झालेत या लीग स्पर्धेतून, परंतु काही संघ जे आहेत ते प्लेऑफ साठी क्वालिफाय झालेत. आणि सध्या मात्र आपण स्कोर जर पाहिलं तर अवघ्या 4 धावा 1 गडी बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 32चा पाठलाग, 5 ओव्हरचा सामना. 24 मध्ये आता मात्र गरजेच्या असतील त्या 28 धावा. जवळपास 7च्या सरासरीनं रिक्वायर्ड रन रेट असेल तो 7 रन्स पर ओव्हर. इथून पुढे बॅटिंग करावी लागेल. निखिल आलाय मैदानाच्या आतमध्ये दर्शनची जागा घेण्यासाठी. बरेच मान्यवर या स्पर्धेसाठी सहकार्य करतायत. बरेच समाजसेवक जे आपल्या वाळकेश्वर परिसरातले, त्यांनी सुद्धा या स्पर्धेच्या आयोजनासाठी मात्र या स्थानिक खेळाडूंना एक चांगलं हक्काचं व्यासपीठ मिळावं, या खेळाडूंना मात्र एक चांगली संधी मिळावी, त्यामुळे या स्पर्धेसाठी मात्र त्यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं. त्या सर्वांचे आम्ही आभारी असणार आहोत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर विशेष सहकार्य राहिलं ते राजेश पेडणेकर साहेब, सलीम शेख साहेब. ओ, यावेळेला चांगला फटका येतोय. यावेळेला टायमिंग चांगलं झालं आणि लॉफ्टही बऱ्यापैकी झालाय. बॉल मैदानातून बाहेर जातोय आणि यावेळेला करणच्या बॅटमधून मात्र येतोय दुहेरी धाबेचा फटका. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये मात्र गणेश नाग्यानी आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये गणेशने खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता गोलंदाजीतून. एकंदरीत मॅच मध्ये 4 आणि एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट त्याने पटकावले होते. तशाच काहीशा परफॉर्मन्सची आता गरज आहे दुसऱ्या बाजूने रॉयल आर्कर्स या टीमला. वेगळी ऍक्शन आहे आणि या वेळेला ऍक्शनला रिएक्शन देण्याचा प्रयत्न होता, परंतु हाय फटका फसलाय आणि करण मारुसरे तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. पुन्हा एकदा मिळाली गणेशला सफलता. याच विकेटची चर्चा करत होतो मगाशी. ज्या पद्धतीने एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट त्याने पटकावल्या, याही मॅच मध्ये मात्र त्याला पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट मिळते. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक आणि त्यातून मात्र पहिला बॉल डबल आली आहे. दुसऱ्या चेंडूवरती मात्र करण मालुसरे तंबूच्या आसऱ्याला परतलाय. एक बिग फाईट असणार आहे. स्वप्नीलने कॅच पकडली आहे. कोणतीही मिस्टेक केली नाही स्वप्नीलने, कारण त्याला माहिती आहे या कॅचचं महत्व काय आहे, मॅचचं महत्व काय आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच. कोलात टाकलेला बॉल आणि या वेळेला आणखीन एक जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळते संभाजीसाठी. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं तर ज्या वेळेला तिसऱ्या परेराने रोहित शर्माचा झेल सोडला आणि त्यानंतर रोहित शर्माने जो वर्ल्ड रेकॉर्ड बनवला, वैयक्तिक 264 धावा त्या मॅच मध्ये त्यांनी बनवल्या, तिथून मात्र असं म्हटलं जातं की कॅचेस विन द मॅचेस. ओ, परत एकदा मात्र अचूक लाईन आणि लेंथ सोबत केली जाणारी गोलंदाजी. क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा खूप महत्वाचा आहे. आणि त्याच अचूक टप्प्यावरती केली जाणारी गोलंदाजी इथे आता गणेश आपल्याला सादर करताना पाहायला मिळतोय. एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय मगाच्याही मॅच मध्ये आणि याही मॅच मध्ये. इम्पॉर्टंट मॅच आहे आणि इम्पॉर्टंट परफॉर्मन्स द्यावा लागेल. बेस्ट वर्सेस बेस्ट, चॅम्पियन्स वर्सेस रॉयल आर्कर्स. यावेळेला हाफ ट्रॅकर ऑफ कटर होता. टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला चेंडूवर वळण घेतलं. फलंदाज संभाजी बीट होतोय. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर वाढवेल फलंदाजांवरचं.
आतापर्यंत गुड लेंथवर गोलंदाजी केली. हा बॉल असं वाटलं की कुठेतरी बॅटवर येईल, कारण बराच हाफ ट्रॅकर होता, परंतु टप्पा पडल्यानंतर चांगलं वळणही चेंडूला दिलं गेलं आतल्या बाजूला आणि त्याचबरोबर थोडंसं गतीमध्येही चांगलं परिवर्तन करताना पाहायला मिळालं गणेश नागे यांनी. अण्णा यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, यावेळेला मात्र कनेक्शन चांगलं आहे. पॉईंटच्या डोक्यावरून अगदी सहज बॉल मैदानातून बाहेर जाईल आणि दुहेरी दाबेचा हा फटका मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा आल्यानंतर ओव्हर नंबर 2 ची इथे समाप्ती होईल आणि 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 4च्या सरासरीनं 2 विकेट्स गमावलेत आणि 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चला थोडंसं स्पीडअप ठेवा मॅच मध्ये. नंतरच्या मॅचचा टॉस मात्र मला वाटतं या ठिकाणी टॉस झालेला आहे. वाळकेश्वरचा मोरिया आणि वाळकेश्वरचा सम्राट. खरं तर हे दोन संघ जे आहेत ते अगदी गणरायाच्या आशीर्वादाने सर्वात पहिले क्वालिफाय झाले होते प्लेऑफ साठी. 2-2 मॅचेस कालच्याच दिवसात त्यांनी जिंकल्या, परंतु आज दोन्ही टीमला पहिल्या मॅच दरम्यान आपण जर पाहिलं तर मोरियाला आणि दुसऱ्या मॅच दरम्यान मात्र वाळकेश्वरचा सम्राट या दोन्ही टीमला पराभवाचा सामना करावा लागला होता. पुन्हा एकदा स्वप्नील आलाय, बॅटची एज घेतोय, बॉल मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून मागे जाईल. लॉंग स्टॉप मध्ये डिक्लेअर स्वरूपातली एक धाव या वेळेला घेण्याची संधी मिळते. गोलंदाजीसाठी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन स्वप्नील सज्ज झालाय. 2 महत्वाचे विकेट्स गमावले चॅम्पियन्स टीमने. थोडंसं प्रेशर आहे सध्या, कारण संख्या जर आपण जर पाहिली तर स्कोर सध्या सिंगल डिजिट मध्येच आहेत. अजूनही तिसऱ्या ओव्हर दरम्यान हा खेळ जाऊन पोहोचलेला आपण बघतोय आणि तरी सुद्धा मात्र धावसंख्या एका आकड्यावरती आहे, म्हणजे सिंगल डिजिट मध्ये आहे, एकेरी अंकामध्ये मात्र धावसंख्या. त्यामुळे कुठेतरी आता हात खोलण्याची गरज आहे. दुहेरी धावांचे फटके खेळावे लागतील. समोरच्या दिशेने जास्तीचा प्रयत्न करावा लागेल, जिथे चौकार षटकार तुम्हाला मिळू शकतील. पुन्हा एकदा स्वप्नील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. निखिल साठी या वेळेला निखिलने खेळलेला हा फटका सुद्धा हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि आणखीन एका विकेटचा पतन, आणखीन एक धक्का आणि रॉयल आर्कर्स टीम या वेळेला आनंदोत्सव साजरा करते. बॅक टू बॅक विकेट्स येत आहेत प्रत्येक इंटरव्हल नंतर. चॅम्पियन्स टीम आता मात्र अडचणीत सापडते. नवीन बॅटर दाखल होतोय विवेक. फलंदाजांना मात्र आज पाऊस पडला होता सकाळच्या सत्रामध्ये, त्यामुळे बेअरफूट खेळावं लागते. कोणतेही शूज, चप्पल्स, सँडल्स मात्र घालण्याची परवानगी दिली गेलेली नाहीये. 5-5 ओव्हरच्या या प्लेऑफच्या मॅचेस आपण बघत आहात या वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान. आता या प्लेऑफच्या राऊंडला सुरुवात झाली आहे. क्वालिफायर 1 चा सामना IPL फॉर्मॅट मध्ये मात्र खेळवली जाणारी स्पर्धा आपण पाहत आहात. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं हे आज दुसऱ्या दिवसाचं थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या सुद्धा पाहू शकता प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती. येलो ड्रेस मध्ये, येलो किट मध्ये आपल्याला पाहायला मिळते ती वाळकेश्वर चॅम्पियन्स आणि पर्पल कलरच्या जर्सी मध्ये आपल्याला टीम पाहायला मिळते ती वाळकेश्वर रॉयल आर्कर्स. स्वप्नीलचा पुढील चेंडू संभाजीसाठी सोडून दिला. या वेळेला ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर जाताना बघायला मिळाला चेंडू. पंचांनी सुद्धा चांगला निर्णय तिकडे कळवलाय. ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर असल्या कारणाने आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केले. व्हाईट बॉलचा इशारा कळवला जातोय, त्यामुळे एक्स्ट्रा रन्स आता मात्र टीम चॅम्पियन्सला मिळणार आहेत. आणि या वेळेला टप्पा पडला, परंतु थोडासा पुढे. एकतर विकेट किपरला क्लोज विकेट किपिंग करावी लागेल, नंतर अगदीच आपण जर पाहिलं तर लांब राहून यष्टिरक्षण करावं लागते, कारण 2 पोझिशनच्या मध्ये थोडंसं पाणी साचलंय. सध्या मात्र आपण बॉल पूर्ण झालेले बघतोय त्या ओव्हर मधले 4. लास्ट 2 बॉल्स टू गो फ्रॉम थर्ड ओव्हर. धावसंख्या आहे ती 11 आणि परत एकदा मात्र चुकीचा फटका खेळला गेला आणि संभाजीला सुद्धा माघारी परतावं लागेल. अंगापासून लांब ठेवलेला बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न, पॉइंटचा फिल्डर चेंडू खाली, पकडला जाईल झेल आणि समाप्त होतोय संभाजीचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. नवीन फलंदाज तो मैदानावरती प्रलय. आता फलंदाजीतून त्याला प्रलय आणावं लागेल,
त्याशिवाय मात्र दुसरा कोणताही पर्याय नाहीये. आपल्या नावाप्रमाणे मात्र आता त्याला बॅटिंग करायची आहे. विस्फोटक बॅटिंगची गरज आहे. चौकार षटकारांच्या आतिषबाजीची आवश्यकता आहे. चौफेर फटकेबाजी मात्र आता गरजेची आहे ती चॅम्पियन्सला हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो गोलंदाज स्वप्नीलच्या ओव्हर मधला. प्रलय असेल स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय प्रलयच्या या फलंदाजीला आल्यानंतर. शेवटचा एक बॉल शिल्लक असताना बऱ्याचदा आपण पाहिलंय की ज्या वेळेला शेवटचा बॉल शिल्लक आहे त्यावेळेला मात्र व्हाईट बॉल हाताळले गेलेत. अगदी पहिल्या दिवसापासून ते आज दुसऱ्या सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा व्हाईट बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धावेची घोषणा मात्र पंचांकडून केली गेली. हा बॉल मात्र स्वप्नीलला परत एकदा हाताळावा लागेल. प्ले ऑफच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. क्वालिफायर 1चा राऊंड आपण पाहतोय. जो जिंकणार तो थेट पुढील फेरीमध्ये. परंतु एक संधी जी आहे क्वालिफायर 1 मध्ये पराभूत ठरलेल्या संघाला नक्कीच मिळणार आहे. तर हा तिसऱ्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 गडी बाद झाली आहेत आणि 12 धावा स्कोरबोर्ड वरती 4च्या सरासरीनं 32चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 12 मध्ये 20ची आवश्यकता आहे. 5 ओव्हरची मॅच आणि इथे मात्र आता क्वालिफायर 1 मध्ये पकड मजबूत करतोय तो मात्र वाळकेश्वर रॉयल आर्कर्स संघ. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 12 चेंडूत 20 धावा काही मोठं लक्ष नाहीये. परंतु त्याच्यासाठी एखादा दुसरा मोठा फटका गरजेचा आहे. एखादा षटकार येणं आवश्यक आहे. तर मात्र मॅच मध्ये रंगत भरली जाऊ शकते. मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं ते वाळकेश्वर चॅम्पियन्स या संघाचं. आणि त्यासाठी मात्र आता प्रलय मैदानाच्या आतमध्ये आणि प्रलय सोबत विवेक आहे मैदानाच्या आतमध्ये. साहिलच्या हातामध्ये मात्र 4थी ओव्हर सोपवली जाते. ही या मॅचची एक निर्णायक ओव्हर असू शकते. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या ओव्हर मधून. राईट आर्म राऊंड पहिला चेंडू मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षकही त्या ठिकाणी आहेत. चोरट्या धावेचा प्रयत्न होतोय. एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे. स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. पंच निर्णय किती आहे? धावा 2 की 1. रन किती आहे? रन मोमीन सर 1 मिनिट सामना थांबवा पंच. आणि सन्माननीय प्रकाशजी डोंगरकर साहेबांचं आपल्या मैदानावरती शुभागमन होतंय. सन्माननीय प्रकाशजी डोंगरकर साहेबांचं वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. सामन्याला सुरुवात परत एकदा. या वेळेला मात्र बाउन्सर करायचा प्रयत्न होता. बॉल मात्र मैदानातून बाहेर जाईल आणि एक डिक्लेअर स्वरूपातली धाव संघाच्या खात्यामध्ये आपल्याला येताना बघायला मिळते. 3 चेंडू पूर्ण झाले. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. व्हाईट बॉलचा इशारा आला. या बॉलसाठी अतिरिक्त धावेने मात्र संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली आहे. 15 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. एक निर्णायक ओव्हर आहे आणि 3 चेंडूंचा खेळ या ओव्हर मधून अजूनही बाकी आहे. 9 चेंडू आहेत. 15ची गरज होती. वेगवान चेंडू पाहायला मिळेल. सुंदर लाईन आणि लेन सोबत साहिलचा आणखीन एक चेंडू. 8 बॉल आणि 15 धावा. आणि या वेळेला पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळलेला फटका प्रलयच्या बॅटमधून 2 धावा येणार आहेत. 7 चेंडू आणि 13ची गरज आणि 2 मिनिटात मात्र सामना थांबवून मी प्रकाशजी डोंगरकर साहेबांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करेन. आज आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रकाशजी डोंगरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना मैदानावरती येण्याची विनंती करतोय. आपलं सहर्ष स्वागत आहे. श्री गणेश मित्र मंडळ आणि डार्लिंग स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शेवटचा बॉल आणि या वेळेला मात्र बॅडमिंटन स्ट्रोक खेळला जातोय. या बॅडमिंटन स्ट्रोक सोबत मात्र 2 धावा येणार आहेत आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जवळपास आपण स्कोर जर पाहिला तर 21 म्हणजे अजूनही 11 धावांची आवश्यकता असेल.
6 चेंडू 11 धावा. प्रत्येक बॉलवर आता मात्र जवळपास 2 धावांची गरज पडणार आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. सन्माननीय प्रकाशजी डोंगरकर साहेबांना पुन्हा एकदा मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करेन. आयोजन समितीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. मी सन्माननीय संदीपजी पवार आणि प्रकाशजी डोंगरकर आपल्या दोघांनाही विनंती करेन की आपण दोघांनी व्यासपीठावरती यायचंय. 6 चेंडू आणि 11 धावा. गोलंदाजी मार्कवरती मात्र शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी सूरज खेळतोय. पहिला चेंडू या वेळेला पुल केलाय आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. कंपाऊंडच्या बाहेर बॉल जातोय. सातत्यपूर्ण मात्र त्या ठिकाणी आम्ही विनंती करतोय प्रकाशजी डोंगरकर साहेब आणि संदीपजी पवार साहेबांना. चांगली रंगतदार मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. सूरज या वेळेला मात्र शरीरावर आला चेंडू. एका धावेचा प्रयत्न तिकडे केला जाईल. अंदाज आलेला नव्हता चेंडूचा. असं वाटत होतं थोड्या वेळासाठी की डाऊन द लेग साइड चेंडू चाललाय, परंतु त्याला मात्र कुठेतरी खेळत असताना तो बॉल टप्पा पडल्यानंतर शरीरावर आला. त्याला एका धावेसाठी फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलं. 2 बॉलमध्ये 3 रन आले आहेत. 6 मध्ये 11 गरजेच्या होत्या, 8 गरजेच्या आहेत. बॉल शिल्लक राहिले 4. प्रति बॉल मात्र आता दुहेरी धावेचा फटका गरजेचा आहे. आपटलेला बॉल आणि त्यावर मात्र आता बॉल कुठे जातोय, मैदानातच थांबलाय बॉल. एकच रन घेण्याची संधी मिळेल. विवेक आहे स्ट्राईक वरती. 3 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. मानलं तर सोपं आणि मानलं तर कठीण असं मात्र लक्ष आहे. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळेल. विजेता संघ डायरेक्ट फायनल मध्ये आणि दुसरा पराभूत ठरलेला संघ मात्र आणखीन एक त्यांना संधी मिळेल. चिंतेची का गोष्ट नाहीये, परंतु इथे ही मॅच जिंकली तर मग डायरेक्ट पुढील फेरीमध्ये जाता येईल. ओ या वेळेला मात्र परत एकदा हवेत बॉल आणि फिल्डर चेंडू खाली आल्यानंतर विवेक मात्र तंबूच्या आसऱ्याला. इथे रॉयल आर्कर्स पकड मजबूत करतोय. फायनलच्या दिशेने वाटचाल होते ती रॉयल आर्कर्स टीमची. परंतु जो संघ या मॅच मध्ये पराभूत ठरेल त्या संघाला आणखीन एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर 1 चा सामना. यानंतर मात्र एलिमिनेटर 1 ची मॅच होईल. वाळकेश्वरचा मोरिया विरुद्ध वाळकेश्वरचा सम्राट. त्यांच्यामध्ये मात्र डू ऑर डाय सिच्युएशन, करो वा मरोच्या स्थितीमध्ये सामना खेळावा त्यांना लागणार आहे. साहिल घडशी येतोय मैदानावरती. दोन चेंडू आणि 7 धावांची आता गरज आहे. एक षटकार कंपल्सरी आहे. निर्णायक चेंडू असेल या मॅचचा. आडव्या बॅटने समोर खेळायचा प्रयत्न होता आणि कॉट बिहाइंड झालाय साहिल घडशी. शेवटचा बॉल. 7 धावांची आवश्यकता. आणि टीम वाळकेश्वर रॉयल आर्कर्स फक्त आता एक चेंडू दूर आहे मेगा फायनल पासून. रितेश कनोजिया मैदानावरती आलाय. वातावरण बदलतंय. पावसाची चिन्ह दिसत आहेत आणि याबरोबरच वाळकेश्वर रॉयल आर्कर्स वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मेगा फायनल मध्ये. मनपूर्वक अभिनंदन टीम वाळकेश्वर रॉयल आर्कर्स. स्ट्रेट इन टू दी फायनल्स. परंतु वाळकेश्वर चॅम्पियन्सला आणखीन एक संधी मिळणार आहे. यानंतर एलिमिनेटर 1 मधला जो विजेता असेल त्याच्याबरोबर मात्र वाळकेश्वर चॅम्पियन्स संघाला मात्र आणखीन एक सामना खेळावा लागेल. चला आता दोन्ही टीम लगेच तयार व्हा. वाळकेश्वरचा मोरिया आणि वाळकेश्वरचा सम्राट. आणि मैदानावरती शुभागमन होत आहे सन्माननीय प्रकाशजी डोंगरकर आणि त्याचबरोबर सन्माननीय संदीपजी पवार यांचं सहर्ष स्वागत.